पुण्यातील शास्त्री रोडवरती पीएसआय पदासाठीची एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढण्याच्या मागणीसाठी आंदोलन झालं। पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा। मतांसाठी तरुणांची आठवण येते, मात्र आयुष्याच्या प्रश्नावरती सरकार निर्दयीपणे पाठ फिरवतं। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। तर ताबडतोब निर्णय जाहीर न केल्यास राज्यभर रस्त्यावरती उतरण्याचा काँग्रेसचा इशारा। मुंबईच्या वर्सोव्यात भेसळयुक्त दुधाचा मोठा साठा जप्त। वर्सोवा पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई। अमूल ताजा, गोल्ड A2 आणि गोकुळ सात्विक क्लासिक पिशव्यांचा वापर करून भेसळ करण्याचा प्रकार उघड। 958 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले। भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलिसांची तमिळनाडूत कारवाई। एका व्यक्तीच्या अपघातानंतर पिकअप वाहन चालकानं तमिळनाडूमध्ये पळ काढला होता आणि यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे लाखांदूर पोलिसांनी तमिळनाडू गाठत आरोपीला बेड्या ठोकल्या। शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणाबाबत एसआयटीकडून न्यायालयात मोठा खुलासा। मंदिरातील केवळ 2 नाही तर 7 शिल्पांवरील सोन्याचा थर गायब असल्याचा एसआयटीचा दावा। महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। सह्याद्री फार्मला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावातील चावडीवरती ग्रामस्थांशी संवाद साधला। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पोलिसांचं संचलन। गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची उपस्थिती। गोरेगाव इथल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस कवायत मैदानामध्ये संचलन। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त श्वान पथकाची प्रात्यक्षिक। राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये सिबा, जॉली, ब्रुनो, ऑस्कर, टायसन आणि इतर 12 श्वानांची पथकाची प्रात्यक्षिक। शिर्डीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना 80 लाखांचा हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण। 585 ग्रॅम शुद्ध सोनं आणि 153 कॅरेट हिऱ्यांचा वापर करून मुकुटावरती आकर्षक नक्षीकाम। साई भक्त प्रदीप मोहंती यांच्याकडून सुवर्णदान। सर्व सुविधा एकाच ॲपवरती उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेकडून रेल वन ॲपची निर्मिती। लोकलच्या पाससाठी रेल वन ॲपचाच वापर करावा लागणार, तर यूटीएस मोबाईल ॲप सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद। सिगारेट, तंबाखू आणि पान मसाला उत्पादनांसाठी सरकारकडून नवीन कर प्रणाली। त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सिगारेट, तंबाखूच्या किमती वाढणार। परिणामी तंबाखू उत्पादन कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले। मुंबईत काल 32 वर्षांनी जानेवारीत पाऊस। याआधी 12 जानेवारी 1994 मध्ये मुंबईमध्ये 7.8 मिलीमीटर पावसाची नोंद। ऐन हिवाळ्यामध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी पावसाची अनुभूती घेतली। जम्मू काश्मीरच्या पूंछमधील पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी। अनेक रस्ते बर्फांनी झाकले गेले। जनजीवन काहीसं विस्कळीत झालं। जम्मू काश्मीरच्या भाद्रवाह खोऱ्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी। भाद्रवाह खोऱ्यातील डोंगरांवरती बर्फांची चादर पसरली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।